अरे बबलू तयारी कर पटापट, मुहूर्त टळून चाललाय। करतो करतो सगळं करतो। या लग्नाच्या कार्यात ना मला गडी बनवून ठेवलंय। बबलू, अरे पुण्याचं काम असतं ते, कर जरा काम, म्हणजे पुण्य मिळेल तुला, तुझंही लग्न ठरेल लवकर। हा सावली, नशिबाचा खेळ आहे बघ सगळा। जगातलं असं पहिलं लग्न असेल जिथे नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोला त्याची आत्ताची बायको स्वतःच्या हाताने नटवतीये। हे लग्न नाहीये, हा फक्त एक विधी आहे, आणि हा विधी लवकरात लवकर व्हायला हवा इतकंच। अगं पण विधी असो किंवा लग्न, एकदा का अग्निसमोर यांनी फेरे घेतले की नवरा आणि बायको एकमेकांवर हक्क सांगायला लागतात। ताराताई, असं काही होणार नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर, आणि माझा कोणावरच काहीच अधिकार नाहीये, जे ठरलंय तसंच होईल। मी आत्ताच जाऊन जर का अनामिकाची माफी मागितली, तिचे पाय धरले, तर कदाचित हे सगळं नाटक थांबू शकेल। सानिका नक्की समजून घेऊ शकेल हे। तिलोत्तमा, कसला विचार करतेस? हे बघ, नेहमीसारखीच सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर दिसतेस तू। अगं चल खाली, मुहूर्तासाठी लोक खोळंबलेत, वाट बघतायत आपली। चल चला। सारंग, काय मूर्खपणा लावलाय तुम्ही? सारंग, तू हा काय वेडेपणा आहे मला सांग। हे बघ, तुझ्या हातात अजूनही वेळ आहे, सगळं थांबवू शकतोस, कशाला स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेताय? मी योग्य तेच करतोय नील, विश्वास ठेव माझ्यावर, काळजी नको करू। विश्वास ठेवू मी? या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू? आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणतात, आणि मला बिलकुल पटत नाहीये। नील, आजचा दिवस मला साथ दे, कळेल तुला सगळं। एक मिनिट। बोला। सावली, तुला ताबडतोब निघावं लागेल, वेळ फार कमी। काय? आता कसं येऊ मी? अहो, आता विधी सुरू होणार आहेत बघा, मी आता जर घराच्या बाहेर पडले ना तर घरातल्यांना संशय येईल। संशयाचा विचार करत बसलीस ना तर अनर्थ टाळता येणार नाही। काही कारण सांग, पण निघ लगेच। पण मग आपलं काम झालंय का? आपण ज्यासाठी एवढी तडजोड केली आहे तो पुरावा मिळालाय का? हो, आपल्या माणसाने काम फत्ते केले, तू निघ। ठीक आहे, मी येते। हां। सावली, काय ग? कोणाचा फोन होता? आणि अशी घाबरलेली का दिसतीये? गुरुजींचा फोन होता देवळातल्या, त्यांनी मला देवळात बोलवलंय अभिषेक करायला। मला आत्ता जावं लागेल। आत्ता? या मुहूर्तावर? आणि खाली मॉमना काय सांगणार आहेस? मी करेन मॅनेज, येते मी। नवऱ्या मुलीला ताबडतोब बोलवा, मुहूर्त निघून चाललाय। हीच ती संधी आहे अनामिकाला एकांतात भेटायची। हो, बोलवते।
यांचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. एनिवे, अनामिका, आपल्याला निघायला हवं. खाली तयारी झाली असेल. लेट्स गो. अगं तारा, तू काय करतेस इथे? तो बबलू एकटाच कामं करत बसलाय, बघ जरा मदत कर. जा जा, त्याला काहीतरी हवंय, तो शोधत होता काहीतरी. जा. पण मॉम, अनामिकाला खाली कोण घेऊन येणार? मी आहे ना, मी करते. जा 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 जा, पण चल. तुम्ही बोला. सो सर. हो. बोल. अहो, मला आता बाहेर जावं लागेल. आत्ता कुठे? सावली, आई येईल वर अनामिकाला न्यायला. तू कुठे चाललीस? माहिती आहे मला, पण मला आता जगन्नाथजींचा फोन आला होता. मग मला तिथे जावं लागेल. ऐका ना, तुम्ही मी येईपर्यंत कोणताही विधी चालू होऊ देऊ नका. ही तुमची जबाबदारी आहे. काय करते सावली तू? कसं करू मी? हे बघ, एकदा मी त्या भोवल्यावर बसलो, मंत्र सुरू झाले की मला काही नाही करता येणार. जर मी थांबवलं ना तर त्यांना वाटेल की मी मुद्दाम थांबवतो. हो, मला माहिती आहे सगळं खूप कठीण आहे, पण मला नाही माहीत मला किती वेळ लागेल यायला. बहुतेक अर्धा तास, बहुतेक 1 तास. ऐका ना, तुम्ही कोणताही विधी चालू होऊ देऊ नका मी येईपर्यंत, प्लीज. मी प्रयत्न करेन, पण तू लवकर ये. मी लवकर येईन. विश्वास ठेवा माझ्यावर. काळजी घे. जा आता, जा जा. येते. मी किती डोळे बंद केले ना, तरी सुद्धा मी सत्यापासून नाही लपू शकत. मी चुकले सानिका. सानिका, तुम्ही चुकीचं नाव घेताय. मी अनामिका. मी नाही चुकीचं नाव घेते, मी बरोबर नाव घेतलंय सानिका. तू नको ना आता खोटं बोलूस. भैरवीने मला सगळं काही खरं खरं सांगून टाकलंय. मला माहितीये मी तुझी अपराधी आहे. मी खूप मोठं पाप केलंय. तू तू रागव, तू चीड, तू मार हवं तर मला. मी त्याच लायकीची आहे. पण माझ्या पापाची शिक्षा माझ्या लेकाला, सारंगला नको देऊस ना प्लीज. यात नको ना ओढूस त्याला. त्याची काहीच चूक नाहीये. तो निष्पाप आहे. त्यांनी तुझं काहीच नाही वाईट केलंय अगं. प्लीज. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या सारंगशिवाय नाही राहू शकत. तो माझ्या आयुष्याचा आधार आहे ग. प्लीज. रघु, तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि सारंग साहेबांना इजा पोचवणं माझ्या आयुष्याचा हेतू कधीच नव्हता. मी कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाहीये. आणि नका काळजी करू. हे जे काही आत्ता घडतंय ना, हे सगळं नियतीनं ठरवलंय. आणि सगळं चांगलंच होईल. कदाचित आपल्या इच्छेपेक्षा पण जास्त चांगलं होईल. हां, तुम्ही नका काळजी करू. सानिका.